नाशिकच्या अनंत काणेरे मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी करंडकाचा सामना सुरू आहे. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशीही केवळ 1 तासाचा खेळ झाला आणि आज तिसऱ्या दिवसाचा खेळ देखील केवळ 3.25 तासाचाच झाला. सौराष्ट्राने 1 बाद 61 धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली आणि आज एकही गडी न गमावता दिवसाचा खेळ संपला तेव्हा 1 बाद 161 धावा केल्या. सौराष्ट्राचा जय गोहिल यांनी 74 व देसाई यांनी 70 धावा केल्या. हे दोघेही फलंदाज नाबाद आहेत. त्यामुळे सौराष्ट्र आजच्या दिवसाला तरी सुस्थितीत आहे. आता उद्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी खरं तर काय होणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र अनेक क्रिकेट पंडितांकडून जर बघितलं तर सामन्याला केवळ औपचारिकताच राहिली आहे. जर सौराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी काही चमत्कार दाखवला तरच सामन्याला वेगळी कलाटणी मिळू शकते. अन्यथा दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावं लागेल. नाशिकच्या क्रिकेट इतिहासात बघितले तर आत्तापर्यंत हा 12वा सामना आहे. परंतु कोणताही रणजी सामना इतका पावसामुळे वाया गेला नव्हता. तो हा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र सामना वाया गेला आहे. खरं तर गेल्या 7-8 महिन्यापासून पडणारा पाऊस सर्वांनाच त्रासदायक ठरत असला तरी क्रिकेटला देखील हा किती त्रासदायक ठरला हे आजच्या सामन्यावरून दिसून आले. NK न्यूजसाठी नाना खैरनार, नाशिक. महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा सामना नाशिकच्या अनंत काणेरे मैदानावर सुरू आहे. खरं तर महाराष्ट्र आणि सौराष्ट्राच्या संघाचा खेळ बाजूला राहिला आणि खरा खेळ खेळला तो पावसाने. मात्र नाशिककर क्रिकेटप्रेमी अजिबात या सामन्यापासून दूर झाले नाही. दर दिवशी यायचे आणि हजेरी लावायचे. रविवारचा दिवस तर खरोखर वाखाणण्याजोगाच होता. जवळजवळ 1,500 ते 2,000 नाशिककरांनी हा सामना पाहण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी देखील 3.25 तासाचा खेळ झाला. या सामन्याच्या वेळी देखील नाशिककरांनी बऱ्यापैकी गर्दी केली. जे कर्मचारी वर्ग होते त्यातील अनेक जणांना सामन्यापासून मुकावे लागले. परंतु जे तरुण वर्ग होता त्या तरुण वर्गाने सामन्याला हजेरी लावली. याचवेळी भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू पृथ्वी शॉ यांनी देखील उपस्थित चाहत्यांना आपली सेल्फी काढून दिली आणि त्यामुळे चाहते देखील आनंदी झाले. त्याचबरोबर काही चाहत्यांनी खेळाडूंना आवाज देऊन त्यांचा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाही म्हटलं तरी खेळात थोडाफार एक आनंद निर्माण झाला होता. त्यामुळेच म्हणता येईल की पावसाने जरी खेळ वाया घालवायचा प्रयत्न केला तरी नाशिककरांनी मात्र या खेळामध्ये जान आणण्याचा प्रयत्न केला.